आहे ना गोल गोल फिरव ते फिरव ठीक आहे ते पण वॉच आहे चालू नाही आता पॉज वर टाक करने लगा ओ मोरा जियारा डरने शी आत्ता कोण आलं वहिनी येऊ का घरात बंडे आहे या नाही हो बंड्या ना जरा डॉक्टरांकडे गेलाय डॉक्टरांकडे काही काही बरं बिरं नाही त्याला नाही हो तसे विशेष असं काही नाही गेले 2 दिवस सारखं म्हणतो की त्याच्या छातीतच धडधडल्यासारखं होत आहे हो छातीतच दुखतंय ना हो तो त्याचा जुनाच प्रॉब्लेम आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलींकडे बघितलं की त्याच्या हृदयाची धडधड अशीच वाढते म्हणजे आता येऊ दे त्याला अजूनही हा येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बघतो काय नाही आता येऊच दे त्याला हो नाही हो म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं तो त्याचा जुना प्रॉब्लेम होता हो आता नसेल बघत तो मुलींकडे हो डॉक्टरांकडे गेलाय ना मग येईल ना एवढ्यात आणि खरं सांगू का भाऊजी हो आजकाल तरुण वयात हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलंय ना हीच त्याला सांगितलं जा जरा जाऊन ये हो वहिनी हो नको त्या वयात मरणाची भीती ही फक्त आम्हा पुरुषांनाच बरं का हो तुम्हा बायकांचं बरं असतं मला सांगा 30-40 मध्ये कुठली बाई हार्ट अटॅकने गेलेली ऐकली आहे का तुम्ही नाही हो वहिनी तो यमराज बिचारा गणलाय भाऊजी आता यम कुठून आला मध्ये हो असं काय करताय वहिनी तुम्हाला माहित नाही अहो हा यमराज दिवसा पृथ्वीवर चक्रा मारतो आणि जाणाऱ्या लोकांची यादी बनवतो आणि 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 अहो फोटोही काढतो हल्ली हे बघा हे हा हे बघा हे असे मला फेसबुकवर टाक हो संध्याकाळी करतो आणि मग ते यमदूत येतात आणि फोटो मॅच करून घेऊन जातात बरं मग हो मग काय वहिनी हो तुम्हा बायकांना नाही घेऊन जात ना मग पुरुषांनाच घेऊन जातात अहो तुम्हा बायकांची ओळखच पटत त्यांना असं का हो असेल भाऊजी वहिनी असं काय करताय अहो त्यांना तुमचा फोटो मॅचच होत नाही हो तुम्ही सकाळी लावलेला मेकअप रात्री येऊन काढला की ओळख कशी पडणार अहो फोटो मॅच होत नाही हो हात हलवत बिचारे परत जातात शी भाऊजी कसले फालतू विनोद करताय तुम्ही प्लीज बसा बंड्या येईल इतक्यात ओ वहिनी जरा चहा टाका ना आणि जरा खायलाही आणा ओ भाऊजी दुपारचे 2 वाजले ठीक आहे चहाची वेळ आहे का ओ वहिनी चहाला काही वेळ असते का हो जरा टाका ना प्लीज आणि खायलाही द्या काहीतरी बरं चहाही करते आणि खायलाही आणते मारी काय म्हणाला नाही मी म्हटलं चहा आणि मारी मारी गेली 5 वर्ष यांच्याकडे येतोय दरवेळेस आपलं खायला ठेव भाऊजी म्हणून आज जातात तोच तो घाणेरडा चहा आणि ती बेचव मारीची बिस्किट घेऊन येतात अहो कधी उपमा आणते बटाटे वडे आणते पोहे आणते असं कधी चुकूनही म्हणत नाही नेहमी आपला तो चहा आणि मारी बिस्किट चहा मारी हो वहिनी यावेळेस चहा बरोबर काहीतरी वेगळं आणा ती मारीची बिस्किट नको भाऊजी गेल्या वेळेला आला तर तेव्हा होममेड केक करून दिला होता हो वहिनी असं काय करताय तुम्ही गेल्या वेळेस शिरा केला होता भाऊजी तो केक होता शिरा नव्हता अहो असं काय करताय मी चमच्याने खाल्ला होता गोड मिट्ट घाणेराव तोंडात घालत नव्हता हो वहिनी छान झाला होता शिरा एकदम भाऊजी मी परत सांगते तो केकच होता शिरा नव्हता तो केक होता फारच भुसभुशीत होता बाबा हो मला वाटलं शिरा आहे म्हणजे जरा वाटलं थोडी नवीन रेसिपी चॉकलेटचा शिरा आता असं करा लग्न करा बायको आणा ती करून घालेल ना तुम्हाला शिरा आणि चमचमीत करून खायला जे म्हणजे यांचं असे वेळी येणं बंद होईल काय म्हणाला नाही मी म्हटलं आता लग्न करा हो लग्न करायला मुलगी नको अगो बाई काय सांगताय भाऊजी तुम्हाला लग्न करायला मुलगी नको अहो काय मुलगा हवाय की काय नाही हो वहिनी असं काय करताय अहो मला तसं नव्हतं म्हणायचं
म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लग्न करायला एखादी चांगली घरेलू मुलगी नको का? तुम्हाला फक्त कशी मुलगी हवी आहे ना तेवढं मला सांगा. अहो अशी एक एक स्थळ उभी करते ना तुमच्यासाठी. मी असं मला काय विचारताय? मी एका पायावर तयार आहे हो बघा. अहो हा एका पायावर तयार असेल पण ह्या असल्या ध्यानाशी लग्न करायला एखादी मुलगी तयार झाली पाहिजे ना. भाऊजी पडाल तशा तुमच्या अपेक्षा काय आहेत हो? तशा माझ्या काही फारशा अपेक्षा नाही तो. एखादी साधी सरळ सुशील मुलगी चालेल मला. कठीण आहे. हल्लीच्या जमान्यात साधी सरळ मुलगी मिळणं अतिशय कठीण आहे. काय सांगताय काय वहिनी? हो तुमच्याकडे सगळे चालू मुली? शी भाऊजी काय बोलताय? खरेच वहिनी, आता मी काय बोललो? आपली मराठी भाषाच अशी आहे. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय म्हणतो? गाडी बंद झाली. पंखा बिघडला तर आपण काय म्हणतो? पंखा बंद पडला. अहो पण मुलगी बिघडलेली असेल तर आपण काय म्हणतो? मुलगी चालू आहे. शी भाऊजी तुमचं हे भाषा पुराण राहू द्या बाजूला. फक्त तुम्हाला कशी मुलगी हवी ना तेवढं मला सांगा. अहो तुम्ही फक्त पसंत करा. अशा एक एक सांगते ना तुम्हाला मुली. माझ्या दीराच्या नंडेच्या मैत्रिणीची मुलगी आहे लग्नाची. अहो डॉक्टर आहे, दिसायलाही एकदम सुंदर. पण तिची एक अट आहे मात्र. कोणती? तिला ना हाऊस हजबंड हवाय. हाऊस हजबंड? ओ वहिनी, हा कोणता प्राणी आहे हो? अहो जशी हाऊस वाईफ असते ना अगदी तसं. त्यांनी घरातली सगळी कामं केली पाहिजेत. केरवारा, धुणी भांडी, मुलांची काळजी घेणं, सासू सासऱ्यांची काळजी घेणं. थोडक्यात काय, घरात बाई जी कामं करते ती सगळी त्यांनी केली पाहिजेत. हो नको वहिनी, काय सांगताय काय तुम्ही? हे मला नाही झेपणार. एखादी चांगली सांगा ना दुसरी. बर आहे, अशी पण एक मुलगी आहे. माझ्या नंडेची मुलगी आहे लग्नाची. ती ना अहो मराठी सिरियल्स मध्ये काम करते. दिसायला एकदम सुंदर आहे, कमवतेही व्यवस्थित. पण तिची पण एक अट आहे मात्र. ती कोणती? फार नाही हो. अहो काय आहे, तिला ना पार्टीज न जायला लागतं. त्याच्यामुळे तिच्या बरोबर तिची पट सांभाळणारा, तिच्या बरोबर नट्टापट्टा करून जाणारा असा नवरा हवाय तिला. नट्टापट्टा? त्यात काय झालं? अहो सुबोध भावेने नव्हतं का केला बालगंधर्व, अगदी तसा. वहिनी आता मी काय तिच्या बरोबर साडी नेसून जायचं का हो? भाऊजी हो अगदी साडी नाही पण छान लांब केस, कानात टून, मॅचिंग कपडे. थोडक्यात काय फॅशन इंडस्ट्रीत शोभून दिसेल असा मुलगा हवाय तिला. ओ वहिनी काय सांगताय काय हो? लांब केस, कानात डूल. मला झेपणार नाही हो अशी. दुसरी एखादी चांगली सुचवा ना. पण आहे आणखीन एक आहे. हा माझ्या सासूबाईंच्या भावाच्या मुलीची मुलगी लग्नाची आहे. हो दिसायला अगदी कटरीना कैफ, चिकनी चमेली. पण तिची सुद्धा एक अटच आहे ना? नाही तिची ना अट नाहीये, तिची एक खोड आहे. खोड? हा काय प्रॉब्लेम आहे हो? काही नाही हो प्रॉब्लेम असा काही नाही. मी म्हंटल ना अगदी चिकनी चमेली. मग खोड काय म्हणताय? अगदी कतरीना सारखी सुंदर आणि सेक्सी म्हणालात ना तुम्ही, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही हो कतरीना नाही, मी म्हंटल चिकनी चमेली. थोडस ना व्यसन आहे तिला. व्यसन? अहो थोडस. चिकनी चमेली, पौवा चढ़ा के. काय? हो तिला ना अशी थोडीशी वेळी अवेळी जरा घ्यायची सवय, बाकी काही नाही हो. वहिनी काय तुम्ही स्थळ सुचवताय हो? तुमच्याकडे एखादी साधी सुशील मुलगीचं स्थळ नाही का हो? आहे तशी पण एक मुलगी आहे भाऊजी. ती तुम्हाला अगदी साजेशी आहे. साधी सरळ घरेलू. तुम्हाला हवं असेल ना तर मी आता तिच्याशी बोलून घेते. पण तिची पण एक खोड आहे ना? नाही तिची एक अट आहे. अटच आहे ना? मग चला ती सांगून टाका. भाऊजी ती भारी. काय? ती भारी आहे? नाही हो भाऊजी, ती अतिशय हेल्थ कॉन्शियस आहे.
तिला ना हे असलं वेळी तेलकट तुपकट खाल्लेलं अजिबात आवडत नाही. तिला कांदा पोहे, कांदा भजी हे असले फालतू प्रकार अजिबात आवडत नाही. ती सकाळी ब्रेकफास्टला लो फॅट लो कॅलरीज मारीची बिस्किटच तिला आवडतात. कोणत्यात काय तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बोलून देऊ का मी तिच्याशी? ऐक वहिनी, काय स्थळ सुचवताय हो तुम्ही? अहो तुमच्याकडे डॉक्टरांचा पत्ता आहे का हो? बंड्या कुठल्या डॉक्टरांकडे गेलाय? का हो, काय झालं भाऊजी? नाही अहो, तुमची एक स्थळ ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली हो. मी डॉक्टरांना दाखवून येतो. भाऊजी तुमचं ते चामारी नको नको नको. आला होता मोठा चहा मागायला. चामारी काही खायलाही न देता कटवलं की नाही?